राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत। राजकारणातील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि भविष्यातील अस्तित्वाची लढाई यामुळे पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागलेत। या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भर सभेत केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे। मी जर त्यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या सोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आज आमदार राहिलो असतो, अशी उघड खंत जवळगावकर यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली आहे। त्यांच्या या जाहीर कबुलीमुळे ते आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात। या विधानामुळे आधीच अडचणीत आलेल्या काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशोक चव्हाण यांच्यानंतर आता जवळगावकर यांच्यासारख्या बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्यानं काँग्रेसला पुन्हा गळती लागणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे विधान केले। मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना जवळगावकर यांच्या मनातील खतखत आणि काँग्रेस पक्षावरील नाराजी त्यांनी उघडपणे बाहेर आणली आहे। ते म्हणाले की फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, जर त्याच वेळी अशोकराव चव्हाणांच्या सोबत भाजपमध्ये मी गेलो असतो तर आज मी आमदार असतो। माजी आमदारांच्या या विधानानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच शांतता पसरली आणि त्यानंतर कुजबूज सुरू झाली। एका ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे अशी खंत व्यक्त करणं हे राजकारणात सरळ पक्षांतराचे संकेत मानले जाते। जवळगावकर यांच्या या विधानाची पाळीमुळे फेब्रुवारी 2024 मध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे भाग्यविधाते समजले जाणारे अशोकराव चव्हाण यांनी अचानक काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला। चव्हाण यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली होती। चव्हाण यांच्या सोबत नांदेड जिल्ह्यातील अनेक माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे सभापती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यानं त्यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता। काँग्रेसनेही त्यांच्यावर विश्वास दाखवला होता, परंतु अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं नांदेडमधील काँग्रेसची संपूर्ण ताकद क्षीण झाली होती। लोकसभा निवडणुकीत जरी काँग्रेसला नांदेडमध्ये काही प्रमाणात यश मिळालं असलं तरी स्थानिक पातळीवर आमदारांना आणि नेत्यांना आपलं भविष्य अंधकारमय वाटू लागलं। जवळगावकर यांनाही आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणं कठीण जाईल अशी भीती सतावत असावी, म्हणूनच त्यांनी आता उघडपणे भाजपची वाट धरण्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या विधानानंतर आता माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पुढील राजकीय प्रवासाची उत्सुकता सर्वांना लागली आहे। त्यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना स्पष्ट केले की मी कोणताही निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा घाई गडबडीत घेणार नाही। राजकारणात कार्यकर्त्यांचे स्थान सर्वोच्च असतं आणि कार्यकर्त्यांच्या बळावरच नेता मोठा होतो। त्यामुळेच मी माझ्या पुढील राजकीय वाटचालीचा अंतिम निर्णय स्वतः न घेता माझ्या हदगाव आणि हिमायतनगर मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर सोपवलाय। आपल्या पुढील भूमिकेवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी जवळगावकर यांनी 26 जूनला हदगाव येथे कार्यकर्त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीला मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचे पाठीराखे उपस्थित राहणार आहेत। 26 जून या बैठकीत कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि त्यानुसारच मी पुढचे पाऊल टाकेन, असं जवळगावकर यांनी जाहीर केले। परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते ही बैठक म्हणजे केवळ एक औपचारिकता नसून जवळगावकर यांचा भाजप प्रवेश आधीच निश्चित झालाय आणि 26 जूनला फक्त त्याची घोषणा केली जाईल। जवळगावकर यांच्या या पक्षांतरामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला फार मोठा फटका बसणार आहे। नांदेड हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। दिवंगत नेते शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी या जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजवली होती। परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये प्रवेशानंतर जिल्ह्यातील काँग्रेस खिळखिळी झाली होती।
अशा परिस्थितीत माधवराव पाटील जवळगावकर हे पक्षात राहिल्यानं काँग्रेसला थोडा धीर मिळाला होता. जवळगावकर हे हदगाव मतदारसंघातून 2 वेळा आमदार राहिले असून त्यांची स्थानिक पातळीवरील मजबूत पकड आहे. ते एक शांत, संयमी आणि लोकांमध्ये मिसळणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जाण्याने हदगाव हिमायतनगर मतदारसंघात काँग्रेसकडे दुसरा कोणताही मोठा आणि तितकाच प्रभावी चेहरा उरणार नाही. लोकसभा निवडणुकीत जरी महाविकास आघाडीला यश आलं असलं तरी विधानसभा निवडणुकीचं गणित पूर्णपणे स्थानिक उमेदवारावर आणि जातीय समीकरणांवर अवलंबून असतं. अशा वेळी जवळगावकर जर भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला मतदारसंघ राखणं केवळ कठीणच नाही तर अशक्य होऊन बसेल. दुसरीकडे भारतीय जनता पक्षासाठी माधवराव पाटील जवळगावकर यांचा पक्षप्रवेश मराठवाड्यात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. भाजप गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यात आपले पाय रोवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यात मोठी शक्ती मिळाली आहे. आता त्या जवळगावकर यांची भर पडल्यास भाजपची ताकद दुप्पट होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत हदगाव मतदारसंघातून भाजपला एक खमक्या आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळणार आहे. अशोक चव्हाण आणि माधवराव जवळगावकर ही दोन्ही मोठी नावे एकत्र आल्यास नांदेड जिल्ह्यातील 9च्या 9 विधानसभा मतदारसंघावर महायुतीचं वर्चस्व निर्माण होऊ शकतं. भाजप सध्या महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावण्याच्या रणनीतीवर काम करते आणि जवळगावकर हे त्याचं जिवंत उदाहरण मानलं जाते. जवळगावकर यांच्या या विधानामुळे आणि 26 जूनच्या बैठकीमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची झोप उडाली आहे. राज्याचे काँग्रेस प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष आता जवळगावकर यांची मनधरणी करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी जवळगावकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना आगामी निवडणुकीत पक्षाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आणि महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडेच ठेवून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं जाते. परंतु जवळगावकर यांनी आता आपला मोर्चा भाजपच्या दिशेने वळवला असून ते काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात याबद्दल शंका आहे. काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांचं म्हणणं आहे की केवळ जवळगावच नव्हे तर विदर्भ आणि मराठवाड्यातील आणखी काही माजी आमदार आणि वरिष्ठ नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असून ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. जर जवळगावकर यांनी पक्ष सोडला तर एक साखळी प्रक्रिया सुरू होऊन काँग्रेसला मोठी गळती लागू शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पॉवर गेम सुरू आहे. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असला तरी सत्ताधारी महायुतीने आता विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. विरोधकांचं खच्चीकरण करणं आणि त्यांच्यातील बडे नेते आपल्या पक्षात आणणं हा महायुतीचा आणि भाजपचा जुनाच अजेंडा राहिलाय. माधवराव पाटील जवळगावकर यांचं विधान हे केवळ एका नेत्याची वैयक्तिक खंत नाहीये तर ते आजच्या घडीला काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमधील आणि नेत्यांची प्रातिनिधिक भावना आहे. सत्तेशिवाय राजकारण करणं आणि मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावणं विरोधी पक्षाच्या नेत्यांना कठीण जाते. त्यामुळेच अनेक नेते सुरक्षिततेसाठी आणि सत्तेच्या जवळ राहण्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरतायत. जवळगावकर यांनी देखील हेच वास्तव आपल्या भाषणातून मांडले की भाजपमध्ये गेलो असतो तर आज हातात सत्ता आणि आमदारकी असते. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 26 जूनच्या हदगाव येथे होणाऱ्या माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे लागले. या बैठकीत जवळगावकर अधिकृतपणे काँग्रेस सोडण्याची घोषणा करतात की पक्षातील ज्येष्ठ आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 26 जूनच्या हदगाव येथे होणाऱ्या माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे लागले. या बैठकीत जवळगावकर अधिकृतपणे काँग्रेस सोडण्याची घोषणा करतात की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या दबावामुळे आपला निर्णय बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती आणि जवळगावकर यांच्या विधानाचा रोख पाहता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय. जर हा प्रवेश झाला तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नांदेडच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळेल आणि काँग्रेसला मराठवाड्यात एकापाठोपाठ एक बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरूच राहील यात तीळ मात्र शंका नाही.